आणि ज्या भूमीमध्ये आपण खेळत आहोत, जी भूमी ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, असा आपला रयतेचा राजा, सार्वभौम राजा, जाणता राजा, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, राजमाता जिजाऊ यांना वंदन करतोय. आणि आता मॅचकडे जातोय. मॅच जी आता चालू आहे, पंचांचा इशारा आला, मॅच स्टार्ट, टायमिंग लावून सुद्धा स्टार्ट केलेलं आहे. भरपूर वर्षानंतर माईक हातात मिळालेला आहे आणि आता मॅच चालू आहे. आदेश विपक्ष रांजणपाडा. रांजणपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले तो आदेश कळवे संघाला. बघूया, 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर ते पहिलं षटक घेऊन येतात ते राईट हँड राऊंड विकेट मारा असेल. निखिल यांच्याकडे गोलंदाज चेंडू आहे, खेळण्यासाठी तयार. स्ट्राईक बॅट्समन परेश, नॉन स्ट्राईक एंडला सूर्यकांत. पहिल्याच चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. हो सुरेख, क्रिकेटमध्ये म्हटलं जाते कॅच विन द मॅच. पहिला चेंडू हा 10:48 पडलेला आहे. हॅलो, ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. हां, अल्पेश म्हात्रेकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार परेश सामना करतील निखिल यांच्या गोलंदाजीचा. आता मात्र रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, परंतु एलबी लेग बिफोर विकेट मिळतोय. पहिला आदरा बसतोय रांजणपाडा संघाला परेश यांच्या स्वरूपात 2 या धावसंख्येवरती. डीजे मास्टर. डीजे याच दरम्यान प्रीमियर मोटरचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर CEO इम्तियाजभाई मडियार आणि निहार मडियार या दोघांचं देखील शुभ आगमन या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे. त्यांचं सर्वांचं आपण या सर्व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. खरं तर प्रीमियर मोटर म्हटलं की पेन तालुक्यातील सुप्रसिद्ध मोटर. यावेळेला मात्र आपण पाहतोय पेन तालुक्याच्या ग्रामीण भागात नव्हे तर शहरी भागामधून देखील या प्रीमियर मोटरमधून बाईक असेल, स्कूटी असेल याची खरेदी केली जाते. उत्तम क्वालिटीसाठी आपण पाहतोय आणि अगदी चांगली सर्व्हिस जी ग्राहकांना ज्यांच्या माध्यमातून दिली जाते ते प्रीमियर मोटरचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर CEO सन्माननीय इम्तियाजभाई मडियार आणि निहार मडियार यांचे शुभ आगमन या थोड्याच वेळात या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे. त्यांचं आमच्या मुख्य डायसवरती आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स. परेशांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत लखन. समोर गोलंदाज असतील निखिल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालेल्या दुसऱ्याच चेंडूवरती लेग बिफोरचा विकेट मिळाला निखिल यांना. आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बघूया आणि दुसरा हादरा बसतोय रांजणपाडा संघाला. लखन यांच्या स्वरूपात चांगलंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आदेश संघाकडून, आदेश यांच्या मार्फत. डीजे मास्टर. आहे 15 मिनिटांचा पहिला 3 षटकाचा वेळ असेल तुमच्याकडे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आजचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय की डिफेन्स क्रिकेट हे कुठेतरी कमी पाहायला मिळतोय, कारण जो प्लेअर येतोय तो षटकार किंवा चौकार मारण्याच्याच नादात सगळेजण असतात. आणि लखन यांच्या जागा सांभाळण्यासाठी तुषार मोकल. तुषार स्ट्राईक एंडला असतील. समोर गोलंदाज. हॅट्रिकचा चान्स असेल निखिल यांना. बघूया हॅट्रिक घेतात का निखिल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. राईट हँड राऊंड विकेट मारा असेल. इन स्पिन आउट स्पिन गोलंदाजी त्यांची पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आणि चांगलाच साथ मिळतो क्षेत्ररक्षणाची आदेश कळवे संघाकडून. 2 या धावसंख्येवर 2 मोहरे त्यांच्या तंबूत परतलेले आहेत. पुन्हा एकदा म्हणजे आता मला स्वतः स्ट्राईकला बॅट्समन आहेत ते लेफ्ट हँडेड बॅट्समन असतील. तुषार. समोर गोलंदाज
निखिल सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली निखिल यांची. या दरम्यान सन्माननीय इम्तियाज बडियार साहेबांचं शुभ आगमन होते. त्यांच्या समेत त्यांचा लाडका सुपुत्र नेहान बडियार अगदी युवा उद्योजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहतोय. प्रीमियर मोटरचे सर्वे सर्वा मॅनेजिंग डिरेक्टर सन्माननीय इम्तियाज भाई बडियार साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. सीताबाई अर्जुन गली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी पेन तालुक्यातील मानांकित प्रीमियर मोटरचे सर्वे सर्वा इम्तियाज बडियार साहेबांसाठी जोरदार ठाणांचा प्रतिसाद होऊ द्या, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मात्र इथे स्कूटी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आता मात्र बॉलनी सीमारेषा पार केली आहे. 6 धावांसाठी 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत सतत स्वतःचं खातं खोललेलं आहे तुषार यांनी आणि मोठा फटका पाहायला मिळतोय निखिल यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्येत 6 वाढवते, संघ पोचते 8 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख स्टाईल मला पंचांची सायमन टेफलची मला आठवण झाली. हनुमान नाईक पुन्हा एकदा सहजगत्या खेळून काढला बॉल 1 बॉन्स 4 आणि दुसरा हादरा. पुन्हा एकदा मी बोलतो की सातत्यपूर्ण आपल्याकडे खेळ झाला पाहिजे. आपण चांगले चेंडू किंवा चांगले बॅट्समन, चांगलं कव्हर, चांगले परंतु डिफेन्स जसं बॅटिंगमध्ये पण डिफेन्स आणि गोलंदाजीमध्ये पण डिफेन्स करता आला पाहिजे आपल्याला. आताचा खेळ एवढं फास्ट झालंय की जो प्लेअर असेल किंवा जो बॉलर असेल तो विकेट घेण्याच्याच नादामध्ये असतो. आणि धावसंख्येत 4 ने वाढवते, संघ पोचतोय 12 या धावसंख्येवरती. 12 या धावसंख्येवर 2 गडी तंबूत परतल्या. ते रांजणपाड्या संघाचे पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. तुषार सुरेख फटकेबाजी आता तुषार यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर रांजणपाडा संघ पोचतोय 2 बाद 12 या धावसंख्येवरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळालेली आहे तुषार यांच्या मार्फत. 2 गडी बाद झाल्यानंतर आपली पूर्ण धुरा संघाची त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येत आहेत. पहिल्याचा खेळ असा होता की 6 ओव्हर आणि 8 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या. त्या 6 ओव्हर किंवा 8 ओव्हरमध्ये 48 जरी रन झाले ना तरी असं वाटायचं की भरपूर मोठे स्कोर झालेला आहे. कारण त्यावेळी MRIचं बॉल होतं. MRIच्या बॉलमध्ये क्वचितच असे प्लेयर असायचे की ते सिक्सर मारायचे. कारण नंतर जे बॉलमध्ये जे चेंजेस झाले, हेडली आला, ॲपलचा बॉल आला, त्याच्यानंतर आता 10X वगैरे जे बॉल आले, परंतु MRIच्या बॉलवर जो बॅट्समन खेळला त्यावेळी तो खरा बॅट्समन. नक्कीच आता क्रिकेटमध्ये फारसा आता बदल झाला. क्रिकेट फास्ट झालंय. जोपासून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2020 हा खेळ आला ना तोपासून टेनिस क्रिकेट देखील बदल आणि यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद आपण घेतात. आता मात्र बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन खेळले जातात जे क्रिकेटच्या बेसिकमध्ये नाही तर त्याला अनऑर्थोडॉक्स फटक्या नावाने ओळखलं जातात. ते फटके आपण सूर्यकुमार यादव, AB डिविलियर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चर्चा झाली. टेनिस क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके दादा खेळताना आपण सातत्याने पाहिलेत. नक्की नक्की. आणि दुसरं षटक घेऊन येतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. संकेत राईट आर्म उर्ध विकेट मारा असेल, समोर बॅट्समन असेल राईट हँड बॅट्समन सूर्यकांत. चांगल्याचं शरीरयष्टी, चांगल्याशी बॅटिंग लाईनअप आहे रांजणपाडा संघाकडून. दुसरं षटक घेऊन आलेत सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. संकेत 10-12 पावलांचा रनअप राईट आर्म उर्ध विकेट मारा. सुरेख चेंडू सजगत्या खेळून काढलेला बॉल कव्हरच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. 4 या धावसंख्येने आपलं खातं खोललेलं आहे सूर्यकांत यांनी. पंचांकडून 4 धावांचा इशारा. 4 या धावसंख्येत संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोचतोय 16 या धावसंख्येवरती. 16 लॉस रांजणपाडा टीम्स. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये अद्भुत चमत्कार पण पाहायला मिळालेला आहे. 37 धावा, 42 धावा, 1 चेंडू 12 धावा पण मिळाला आहे, 13 धावा पण मिळाल्या जोह्याच्या ग्राउंडवरती. असे चमत्कार पण क्रिकेटमध्ये हळूहळू पाहायला मिळाले आहेत त्याच्यामध्ये. चला सामना ताबडतोब चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. सुरेख स्पीडअप करायचा आहे ना तर पॅनल्टीला जावं लागेल. आयोजकाकडून विनंती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरच आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कळवे संघाला. पहिले मला तर वाटते 3 चेंडू अतिशय सुरेख फेकले होते निखिल यांनी, परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती प्रहार पाहायला मिळालेला आहे. आणि संकेत त्यांचं पुढचे चेंडू खेळण्यासाठी तयार. सूर्यकांत सुरेख चेंडू अतिशय सुरेख
गुड लाईन लेंथ, अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी आता पाहायला मिळतो या चेंडूवरती. आपल्या संघाला जर रांजणपाडा संघाला जर कमी धावसंख्येत रोखायचं असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आणि तशा पद्धतीचा चेंडू आता दुसरा पाहायला मिळेल संकट यांच्या स्वरूपात. सुरेख गोलंदाजी परंतु खेळण्यासाठी तयार सूर्यकांत यांच्याकडे भरपूर असा अनुभव आहे. मला असं वाटते 40+ मध्ये पण सूर्यकांत होते, तेच सूर्यकांत आता पिचवरती आहेत. राईट हँड बॅट्समन खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा सजगत्या खेळून काढलेला बॉल ऑफ साईडला जातोय. एक धाव सजगत्या पूर्ण केल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धाव सजगत्या पूर्ण केल्या. धावसंख्येत भर पडतोय, दोन्ही धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा खेळण्याची तयार. पूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती सूर्यकांत यांनी गेले. सूर्यकांत यांची फलंदाजी मी मगाशीच पाहिली होती. सुरेख फलंदाज आहेत. मला असं वाटतं ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी निभवतात. परंतु चांगलं असं गोलंदाजी आता पाहायला मिळतं संकेत यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू सुरेख फेकला, त्याच्यानंतर 2 धावा आलेल्या आहेत. अच्छा, धावसंख्या फलकावरती लागलेल्या ते 18. अजून दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जास्त वेळ घेऊ नका, चला. आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येत रोखायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा थोडंसं रनिंगमध्ये प्रॉब्लेम. संकेत यांना खेळण्यासाठी तयार आहेत. थोडंसं दडपण म्हणावं लागेल दोन्ही टीमवरती. खेळण्यासाठी ती पुन्हा एकदा तयार. सूर्यकांत समोर गोलंदाज संकेत. ओ, आता मात्र सुरेख चेंडू उचली घेणारा चेंडू. गुड लाईन लेंथ पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की जर आपल्या प्रतिस्पर्धी संघाला जर कमी धावसंख्येत रोखायचं असेल तर अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करावी लागेल आणि ते पाहायला मिळतो संकेताच्या गोलंदाजीमधून. अति पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे फलंदाज सूर्यकांत यांना. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. सूर्यकांत समोर गोलंदाज संकेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 10-12 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र प्रहार करताना दिसतोय, बघूया. 6 धावांसाठी पॅरलल 6 ज्याला म्हणतो आपण. एक अगदी बाउंड्री लगत बॉल गेलाय. 6 धावांसाठी धावसंख्येत भर पडतोय या षटकारासाठी. या षटकारासाठी सन्माननीय आमचे इम्तियाज बडियार बाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. प्रीमियर बोटरचे सर्वे सर्वा निहार मडियार आणि इम्तियाज बडियार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये धन्यवाद. पुन्हा त्या खेळासाठी तयार सूर्यकांत. मी मगाशीच म्हटलं होतं की सूर्यकांत यांच्या बॅटिंग मी मगाशी पाहिली होती. सुरेख फटका पाहायला मिळतो, परंतु एकच धावे समाधान. मला आपल्या विकेटचं महत्त्व त्याला माहिती आहे आपल्या संघासाठी. आणि हाच खेळ पाहायला मिळाला पाहिजे की आपलं विकेट आहे, आपलं विकेट किती महत्त्वाचं आहे आपल्या संघासाठी याची जाणीव पूर्णपणे असायला पाहिजे. आणि ते करताना दिसतोय सूर्यकांत. परंतु चांगल्याशी गोलंदाजी संकेत यांच्याकडून पाहायला मिळाली होती. धावसंख्या झालेली आहे 25. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या रांजणपाडाची संघाची 2-25. चला, स्पीडअप करायचं आहे पंच. पहिलं षटक टाकलं निखिल यांनी, 12 धावसंख्या दिली. दुसरं षटक संकेत यांनी 13 धावसंख्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर होती 2-25. बघूया तिसरं षटक कोणाकडे आहे. तिसरं षटक घेऊन आले ते अभिजित यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, कारण चांगल्याशी गोलंदाजी त्यांची सुद्धा आहे. बघूया तिसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. समोर फलंदाज असेल सूर्यकांत. राईट हँड बॅट्समन, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. 10-12 पावलांचा रनअप आहे. खेळताना गरमी एवढी वाटतोय, परंतु डू फॅक्टर बघितलं आपल्या इथे तर पूर्णपणे दव पडलेला आहे. पुन्हा एकदा खेळासाठी तयार. आता मात्र हाफ पीस स्वरूपाचा चेंडू. असे जर चेंडू टाकले तर आपल्याला नतीजा भुगतावा लागेल. खरोखर स्टाईल मला सायमन टॅपलची आठवण येतोय. हनुमान नाईक यांच्याकडे इशारा त्यांनी जे करतात सिक्सरचा. बिली बॉर्डन सुद्धा असेच करायचे. मी मगाशीच म्हटलं ती पूर्ण धुरा सूर्यकांत यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. भेदक गोलंदाजी करावी लागेल कमी धावसंख्येत रोखायचं असेल तर कळवे संघाला. आता मात्र सुरेख चेंडू.
कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. सूर्यकांत त्यांचा बीट झाले. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावसंख्येत काही भर नाही. धावसंख्या तेथेच स्थिरावलेली. 31 31 टू लॉस. रांजणपाडा टीम्स पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतो अभिजित यांच्या मार्फत. पुन्हा एकदा हाफिज स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तर त्याला परिणाम हाच मिळणार. 6 धावांसाठी. 6 धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडतोय. संघ पोचतोय 37 या धावसंख्येवरती. काहीतरी कानमंत्र नागेश यांच्याकडून गोलंदाजासाठी. यंग ब्रिगेड गोलंदाज आहे. वैयक्तिक 9 चेंडूंचा सामना केला आहे सूर्यकांताने आणि 25 या धावसंख्येवरती केलं. ते अतिशय सुरेख फलंदाजी सूर्यकांत यांची पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं कानमंत्र गोलंदाजांना नागेश हे देतात की कशा पद्धतीने चेंडू टाकायला आपल्याला आवर घालायच्या आहे. धावांना धावसंख्या मोठी वाढत आहे मोठ्याने. त्याला आवर घालायला लागेल. त्या पद्धतीचा चेंडू आपल्याला फेकायला लागेल. परंतु समोर फलंदाज बघितला तर सूर्यकांत ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी खेळतोय. आणि आपली पूर्ण मी मगाशीच म्हटलं होती की आपलं विकेटचं महत्त्व आपल्या संघासाठी किती आहे हे जाणलं पाहिजे आणि ते जाणीवपूर्वक खेळतोय सूर्यकांत. पुन्हा एकदा लगातार तिसरा षटकार. डीजे मास्टर. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. सूर्यकांत यांच्या बॅटमधून आपल्या विकेटचं महत्त्व आपल्या संघासाठी किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सूर्यकांत यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल तर अचूक टप्प्याचं भेदक मारा करावा लागेल. परंतु ते कुठेही दिसत नाही. ते तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकाच्या अंतर धावसंख्या धावपळ करत होती 25. आत्ता मात्र धावसंख्या झालेली आहे 43 43. काही चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील. मला असं वाटतं 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. बघा 2 चेंडू. आता मात्र सुरेख गोलंदाजी परंतु कीपरही सुद्धा बीट झाले होते. वाईट अवांतर धावसंख्या मिळतोय 1+1. पंचांचा इशारा वाईड. 2+2 सॉरी 1+1. वाईट चेक करा. पंच 34 आहे ना. कृष्ण बघ आहे ना. रिव्ह्यू घेतलाय आदेश कळवे संघानं. तू 55 ओके. चांगलंच आयोजन पाहायला मिळतोय. सीतामाई अर्जुन गली एकता ग्रुप जिते यांच्या मार्फत. अवांतर चेंडू. क्वालिफाईड पंच आहेत. धावसंख्येत दोन्ही वाढवतोय. संघ पोचतोय 45 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी लाईन लेंथ बिघडलेत. दबाव लगातार 3 षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं दबाव गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 45. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समोर फलंदाज आहेत तुषार मोकळ. लेफ्ट हँड वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळत आहेत. ते सुद्धा एक षटकार आणि एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने खेळत आहेत. 10 या धावसंख्येवरती तुषार. अतिशय सुरेख फलंदाजी सूर्यकांत यांची पाहायला मिळाली. तिसरं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल. अजूनपर्यंत काही चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातील. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बघूया. फिल्डर खाली आहे आणि झेल सुटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण झेल सोडला तर खरोखर गोलंदाजाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
आधीच धावा पडत आहे आणि त्याच्यामागे सुरेख चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं की आपल्याला सगळ्या पद्धतीचा खेळ, सांघिक खेळ ज्याला म्हणतो तो क्रिकेट सांघिक खेळ आहे, की सांघिक खेळाच्याच जोरावरती एका दुसऱ्याचं काही काम नाही, एखाद दुसरी मॅच होऊ शकते, परंतु ज्यावेळी सांघिक खेळ होतो त्यावेळी पूर्ण टीम वर्क जो आपण बोलतो त्या टीम वर्कच्या सहाय्याने खेळला जातो. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार तुषार. आता मात्र प्रहार नतीजा. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅच विन द मॅच. डीजे मास्टर 6 धावसंख्येवरती पंचांकडून 7चा इशारा. तर थोडेसे चिंतेत आदेश कळवे संघ. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाच्या राजनपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती 53 आणि तिसरं षटक महागडं षटक म्हणावं लागेल. 28 धावा दिलेल्या आहेत अभिजित मोकल यांनी. 4 षटकार. आता बघूया चौथं षटक निर्णायक षटक असेल. समोर फलंदाज सूर्यकांत. चौथं षटक आदेश यांच्याकडे चेंडू सोपवलाय. कर्णधारण बघूया किती धावसंख्या आता सूर्यकांत आणि तुषार काढू शकतो आणि किती धावसंख्येमध्ये रोखण्यात मध्ये प्रयत्न करू शकतो आदेश, कारण 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपल करतेवरती 53. 53 टू लॉस रांजणपाडा टीम्स. अक्षरशः मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक खेळ ज्यावेळी आपण सांघिक टीमवर्क ज्याला म्हणतो, की गोलंदाजाकडे तिकडे मार पडतोय पण आमतो फलंदाजाची साथ मिळायला पाहिजे, ती साथ कुठे पाहायला मिळत नाही आदेश कळवे संघाकडून. एक कॅच सोडली त्यांनी लगेच दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला. आता मात्र सुरेख चेंडू बघूया पुन्हा एकदा. 1 बाउन्स 4 जातोय मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी. आता मात्र दोन्ही प्लेयरनी ठरवलेलं आहे की दोन्हीकडून एक बार तेरी बारी एक बार मेरी बारी असं चाललंय फलंदाजीमध्ये. सूर्यकांत आणि तुषार यांच्या धावसंख्या 4 ने वाढवते. संघ पोचतोय 57 या धावसंख्येवरती. भली मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. समोर गोलंदाज आदेश, समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन सूर्यकांत. 11 चेंडू अजून आतापर्यंत खेळले आहेत सूर्यकांत यांनी. 35 या धावसंख्येवरती खेळत आहे अजूनपर्यंत. पुन्हा एकदा शॉट. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती सूर्यकांत केलं त्यांनी. संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 63. पुन्हा एकदा स्टेट ड्रॉय नोमॅन्स आणि सुरेख क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतोय. 2च धाव मिळतील. 2 या धावसंख्येवर समाधान सूर्यकांत यांना धावसंख्येत भर पडतोय. संघ पोचतोय 65 या धावसंख्येवर. त्यांनी व्यक्तिगत 43 या धावसंख्येवरती पोहोचत आहे. या षटकातील 4 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती आता 2 आता 3 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र सुरेख चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. अचूक टप्प्याचा भेदक मारा ज्याला म्हणतो ती गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये प्रत्येकाच्या व्हेरिएशन पाहिजे की जर चला पुढच्या मॅच 2 टीम्स कॅप्टन गावदेवी अंतोरे विपक्ष वरद विनायक रामवाडी 2 कॅप्टन. आपण पहिले सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. ओ टू कॉम बॉक्स. दोन या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय 67 या धावसंख्येवरती. व्यक्तिगत 45 या धावसंख्येवरती खेळत आहे सूर्यकांत. बघूया सूर्यकांत. गोलंदाजी मार्कवर आदेश. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला इनिंग संपतोय. धावसंख्या धावपल करतोय 67 आणि जिंकण्यासाठी 68 धावांचं लक्ष आहे आदेश कळवे संघापुढं. पुढचं ओव्हर 2
अक्षय सर आणि कृष्णा म्हात्रे. चला मी टॉससाठी विनंती करतोय गावदेवी अंतोरे आणि वर्धविनायक रामवाडी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि या सामन्याचं नाणेफेकीचा कौल करतील सन्मान्य इम्तियाज बडियारभाई आणि नेहार बडियारभाई. चला आपण दोघं पण आपण पाहतोय वडील आणि वडिलांसोबत पुत्र सातत्याने आम्ही पाहतोय नेहार बडियारभाईला की त्यांच्या वडिलांसोबत प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्याने या दोन जोडीला आम्ही पाहतोय. प्रीमियर मोटर म्हटलं की आमच्या पेन तालुक्यामधील अगदी सुप्रसिद्ध किंबहुना पेन नाही तर काही उरण आणि पनवेलचे देखील ग्राहक आमच्या प्रीमियर मोटरपर्यंत पोहोचतात, कारण उत्तम सर्व्हिस आज देण्यासाठी प्रसिद्ध असलेलं पेन तालुक्यातील आमच्या प्रीमियर मोटरचे सर्वेसर्वा सन्माननीय CEO मॅनेजिंग डायरेक्टर इम्तियाज बडियारभाई आणि त्यांचे सुपुत्र नेहान बडियारभाई प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. चला दोन टीम कॅप्टन अधिकचा वेळ घेऊ नका, कारण दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू पडण्याच्या आत दोन्ही कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नसतील तर दोन्ही टीमला आपण पेनल्टी देणार आहोत. गावदेवी अंतोरे कॅप्टन, भरत विनायक रामवाडी कॅप्टन, प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण या स्पर्धेची नियमावली आहे की पहिलं सत्र संपल्यानंतर आपण लगेच टॉस घेतोय. अक्षय सर, सूर्यकांत यांना 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं मन्या सर आणि सूर्यकांत यांनी ते घेऊन जायचं आहे. सूर्यकांत नंतर ओके. चला पुन्हा एकदा शेवटचा पुकार. गावदेवी अंतोरे आणि वरद विनायक रामवाडी आपले दोन्ही कॅप्टन पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नसतील तर आपल्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महत्वाची सूचना आहे, कारण सन्मान्य पाहुणे इम्तियाज बडियारभाई आणि नेहान बडियारभाई हे दोन्ही देखील आपण पाहतोय. एकीकडे वडील आणि एकीकडे त्यांचा लाडका सुपुत्र. सातत्याने वडिलांसोबत आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिले. मग 40+ रायगडची प्रीमियर लीग असेल, सतीशभाई यांना मात्र बाईक पुरस्कृत केली होती आणि त्यानंतर आता पेन इथे झालेल्या मनसे चषकामध्ये देखील आम्ही इथे पाहिल्या. अशा विविध स्पर्धा आहेत सातत्यानं आपण पाहतोय. वडील आणि त्यांचा पुत्र अर्थात या आम्ही सातत्याने स्पर्धेमध्ये पाहतोय. आज देखील आपण पाहतोय. चला दोन कॅप्टन्स आपण इथे यायचंय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आयोजकांना विनंती करतोय की आपण टॉसची व्यवस्था करायची आहे. इथे एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी अंतोरेचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला वरद विनायक रामवाडीचे कॅप्टन संदीप दादा आणि दुसऱ्या बाजूला मौसिम बाय. अगदी मौसिम नाव हे चर्चेत आहे, कारण अगदीच आपण पाहतोय लग्न सराईमध्ये घोडे ज्यांच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत असतात ते मौसिम बाई. एका बाजूला अंतोराचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला संदीप दादा. इम्तियाज बडियार साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन कॅप्टन एकमेकाच्या विपक्षामध्ये, एका बाजूला रामवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंतरे. दोन्ही देखील तेवढ्या ताकदवर कॅलिबर क्षमता असणारे संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. नेहान बडियारभाई मला वाटतं टॉस करतील. चला टॉस करूया इथं लगेच आपण. टॉस का बॉस कोण ठरणार बघूया. इथे मात्र पुकार दिलाय हेडचा, आपण इथे मात्र मला वाटतं टेल आलाय. रामवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? आमच्याकडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर थांबवणार? कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरचा संघ अत्यंत तुल्यबल आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे फलंदाजी सुद्धा आहे, गोलंदाजी सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न. आयोजनाबद्दल काय आपलं म्हणत असणार आहे? खूप छान आयोजन. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही नाईट खेळलो त्याच्यात हे सुद्धा खूप छान आयोजन आहे. धन्यवाद. टॉस आपण गमावलाय, किंबहुना जर टॉस आपण जिंकला असता तर काय निर्णय असता आपला? फिल्डिंग घेतली असते आम्ही. आता बॅटिंग मध्ये 4 षटक आहेत आणि 4 षटकामध्ये किती धावसंख्या बनवाल? 40-45. आयोजकांबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आयोजक चांगला आहे यांचा, तिथेवाल्यांचा. चला दोघांना देखील शुभेच्छा देऊया. न्यूज बॉक्स आपण पाहतोय कॉम बॉक्स मधून न्यूज अशी आहे की रामवाडी विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. दोन्ही आम्ही मान्यवरांचं धन्यवाद व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय. चला अतिथी कक्षामध्ये आपलं यथोचित मानसन्मान देखील आपण घेणार आहोत. आपण लगेच स्वागत देखील इथे कार्यक्रमात आटपून घेणार आहोत, कारण सन्माननीय इम्तियाज बडियारभाई आणि नेहान बडियारभाईला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि म्हणून आपण लगेच स्वागताचा इथे सोहळा देखील संपन्न करणार आहोत. आयोजकांना विनंती करतोय की आपण दोन्ही मान्यवरांचा नक्कीच आपण इथे सन्मान्य इम्तियाज बडियारभाई यांचा शुभ सन्मान घेणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय 35 म्हात्रे आणि देवानंदजी म्हात्रे आपण पाहतोय यांच्या माध्यमातून आयोजन केलं आहे आणि इथे मात्र या आयोजनामध्ये सन्मान्य सागरजी म्हात्रे उपसरपंच महोदय या आमच्या जिथे ग्रामपंचायतीचे त्यांच्या शुभ हस्ते इम्तियाज बडियार यांचा शुभ सन्मान होणार आहे. पहले गेंद राइट हैंड ओवर विकेट डॉट गेंद की समाप्ति होती हुई. पहली गेंद थोड़ी सी बाउंस हुई, बल्लेबाज समझ नहीं पाए
और डॉट गेंद की समाप्ति 58 रनों का टारगेट सामने है। 68 रनों का टारगेट सामने है और ऐसे भेजिए गेंद परेश की शानदार गेंदबाजी बैक टू बैक 2 गेंद डॉट आ चुके हैं। आयोजन किया है इस मैच का सीता में अर्जुन गली दोसे नामने एक ब्रांड है Hello, yes. जिनके माध्यम से मुकाबले शुरू है। सन्मान्य उपसरपंच महोदय सागरजी मात्रे, आपण कुठे असाल तर आपण मुख्य डायसवरती यायचं आहे। सागरजी मात्रे, ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को फिर से फुल करने की कोशिश, इस भी डॉट गेंद की समाप्ति। लगातार 3 गेंद डॉट किए हैं। 68 रनों का पीछा करती हुई टीम कलवा टीम। आदेश कलवे रन का पीछा करती हुई टीम। ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को उछाल दिया है कोहली के रफ्तार से। गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। बिग हिट गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे लेकिन चौथी गेंद पर छक्का लगता हुआ। ऐसे भी अगली गेंद निखिल के लिए इस गेंद को खेला है। रनआउट का खतरा हो सकता है लेकिन इसी बीच थर्ड अंपायर की मांग हो चुकी है। देखिए चेक कीजिए अंपायर नंदू जी से मेरी गुजारिश है। हाँ, नंदू जी थर्ड अंपायर के रूप में उपस्थित है। चला लेकिन तोपर्यंत आपण स्वागत घेऊया। सन्माननीय या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देवानंदजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण इम्तियाज मडियार बाई यांचा शुभ सन्मान करणार आहोत। खरं तर विविध स्पर्धेमध्ये आपण बाईक पुरस्कृत करताना साहेबांना पाहिलंय। मग रायगड 40+ प्रीमियर लीग जी आपल्या पेन तालुक्यामध्ये सतीशबाई यांच्या नेतृत्वामध्ये झाली होती, तिथे देखील आपण त्यांनी बाईक दिली होती। या देखील स्पर्धेमध्ये आपल्याला स्कूटी पुरस्कृत केलेली आहे। सन्माननीय इम्तियाज मडियार बाई यांचा शुभ सन्मान होतोय। प्रीमियर मोटरचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून आज आम्हाला इथे स्कूटी उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक देवानंदजी मात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। अगदीच तदनंतर आपण लगेचच त्यांच्या मुलाचा देखील शुभ सन्मान इथे घेणार आहोत। त्यांचं देखील योगदान आपल्या वडिलांसोबत फार इथे आपण पाहतोय, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये ही जोडी अगदी बाप लेकाची जोडी आपण पाहतोय। असे आपण नेहार मडियार भाई आपण देखील पाहतोय, अगदी बाप्पांच्या पावलावर पाऊल ठेवत या प्रीमियर मोटरमध्ये त्यांचा देखील खूप मोठा हातभार आहे। तर विनंती करतोय आम्ही 35 मात्रे यांना, विलास ताते यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करायचा आहे। नेहान मडियार अगदी या प्रीमियर मोटरमध्ये पप्पांच्या समवेत खांद्याला खांदा लावत असताना त्यांचा उद्योग मोठा करण्यासाठी या मुलाचं योगदान फारसं आहे आणि म्हणून आज तो देखील पप्पांना इथे मदत करत असतो। आणि या प्रीमियर मोटरचं नाव या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं पोहोचेल या दृष्टिकोनातून नेहार देखील आपण पाहतोय पप्पांना मदत करत असताना त्याचा देखील आपण शुभ सन्मान सन्माननीय विलासदादा आमचे तात्या यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्यांचा होतोय। धन्यवाद नेहार आणि इम्तियाज मरियार साहेब की आज आपण या स्पर्धेला आम्हाला इथे स्कूटी पुरस्कृत केलीत आणि आपण विशेष करून या स्पर्धेला इथे आलात त्याबद्दल विशेष धन्यवाद। पडता पाऊले सज्जनांची पाहुण्यांची शोभा वाढे या स्पर्धेची। इथे निर्णय चालू आहे। ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, क्लिअर फुटेज नाही। ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो द्यावा लागेल, कारण तिसऱ्या पंचांनी मात्र ऑनफिल्ड इथे निर्णय अगदीच आपण पाहतोय। रन आउट OUT रन आउट इथे मात्र विकेट मिळतोय। हा खेळाडू मात्र माघारी परतेल। पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स। ये रन आउट का विकेट है तो अंपायर ने उंगली उठाई, इसका मतलब बल्लेबाज आउट हो चुके हैं। क्योंकि उंगली जब उठती है तो बड़े से बड़े खिलाड़ी मैदान से बाहर हो जाते, जिसमें क्रिकेट के देवता सचिन तेंदुलकर भी कभी रुकते नहीं है। एक बात होती क्रिकेट की, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर शानदार 2 गेंद डॉट आई है। कुल मिलाकर चौथी गेंद पर छक्का लगा और इसी के साथ रनआउट का विकेट मिलता हुआ, यानी कि अच्छी गेंदबाजी, गेंदबाज के द्वारा 68 रनों का टीम पीछा करती हुई, 68 रनों का पीछा करती हुई टीम कलवा टीम। नागेश नागेश टावर
दोनों भाई इस एक मैदान पर इरफान पठान यूसुफ पठान खेलते हैं, जिसे एंडी फ्लावर डी फ्लावर मार्का टीवा, इसी बीच दोनों मैदान पर भाई आते हुए। नागेश की बात किया जाए, जबरदस्त बल्लेबाज है, आक्रामकता जिनके पास है। और मामा की तरफ से, विजय की तरफ से एक मौका है आपके पास हर छक्के के लिए। अतिथि गण आए थे, उनका प्रस्थान यहाँ से हो रहा है। आप आए, इसके टेस्ट की शोभा बढ़ाई, इसलिए मैं आपका तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। क्रिकेट के माध्यम से सीधा मैं अर्जुन गली एकता ग्रुप की तरफ से मैं आपका तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति। पहला और खत्म बार टीम का स्कोर है 6 रन। अभी भी जीतने के लिए आने वाले 18 गेंदों में 62 रनों का टारगेट सामने है। 18 गेंद और 62 रनों की अभी भी जरूरत है। आणि पाहुणे आता निघालेले आहेत, त्याला आपण आलात त्याबद्दल सर्वांचं क्रिकेटच्या माध्यमातून मी स्वागत करतो। हेलो, टीम का स्कोर 6 है। जीतने के लिए भी 18 गेंद और 62 रनों की जरूरत है। ये बड़ा मुकाबला है, तो बड़े मुकाबले में खेलते हुए टीम कलवा टीम को प्रहार करना होगा, आक्रमण करना होगा, मैदान पर धुरंधर बनना होगा, तभी ये मुकाबला जीत सकते हैं। गेंदबाज नए आ चुके हैं, जिनका नाम है कुंदन। पहली गेंद फिर से एक डॉट गेंद, प्रेशर बनाती हुई एक कसी भी गेंदबाजी दोनों गेंदबाज की मैं खास करूंगा परेश की, जिन्होंने परेश पाटिल ने अच्छी गेंदबाजी की, सिर्फ 6 रन खर्च किए। और नए बल्लेबाज कुंदन आए, जिन्होंने कुंदन म्हात्रे, जिन्होंने भी अच्छी पहली गेंद डॉट डाली है। गेंदबाजी काफी अच्छी है रांजनपाड़ा के पास। आगे का मुकाबला बाराबाड़ा और गावदेवी अंतुर और रामवाड़ी के बीच में होने वाला है। और इसी बीच इस गेंद को खेला है, गेंद हवा में, सीधी गेंद, 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। बिग हिट डीजे। हर छक्के के लिए 100 रुपए का नाम है विजय मामा की तरफ से। ऐसे बेच अगली गेंद और ये फुल कर दिया फाइन लेग रिजल्ट में, सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर। यूज 6, 6 रनों के लिए डीजे। तेजी बढ़ते जाकर पहुंचा 18 रनों पर। 6 का पाना टीम जानती है कलवा टीम। बात की जाए तो 68 रनों का टारगेट सामने है। करो या मरो, किसी भी मैदान पर यह मुकाबला जीतना है तो आक्रमण करना होगा, तब यह मुकाबला आपके झोली में आएगा। ऐसे में अगली गेंद कुंदन की और बैट का बाहरी किनारा लगा और इसी बीच गेंद पीछे चलेगी जब तक गेंद को गैदर करे। समय था बल्लेबाजों के अपने छोर बदलने का और इसी के साथ 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 19 रनों पर। रनों की संख्या होती है 19। जीतने के लिए 68 रनों का टारगेट सामने है। कुंदन फिर अपने बॉलिंग मार पर। सामने है नागेश डाउर। हमारे साथ जुड़े हुए अक्षय सर, नीलेश पाटिल जी उपस्थित हमारे साथ है। तीनों कमेंटेटर यहाँ उपस्थित है। ऐसे बीच ये गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा। संख्या हो चुकी है 1 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 20 रनों पर। रनों की संख्या हो चुकी है 20 रन। जीतने के लिए 68 रनों का टारगेट सामने है, तो ये प्रहार करना होगा बल्लेबाजों को। दोनों भाई इस एक मैदान पर खेल रहे हैं। ऐसे बीच इस गेंद को खेला है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी। 1 रन पूरा होता हुआ दूसरा रन बल्लेबाज लेना चाहते, लेकिन इसी बीच बल्लेबाज शायद दूसरा रन भी मुकम्मल कर चुके हैं। 2 रनों के बदले टीम का स्कोर हो चुका 22 without for the 1 wicket loss by the Sankar 0. Total score by the Adarsh Kalwa and 22. टीम का स्कोर हो चुका है 22 रन। गेंद कहीं देर तक हवा में थी, लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जरूर जब तक पहुंचे, जब तक
नागेश ने दोनों से अपना खाता खोला। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 22 रनों पर। जीतने के लिए 68 रनों का टारगेट सामने है। यह मुकाबला जीते तो अगली पारी में हारेंगे तो घर का रास्ता नापना होगा। ऐसे बीच अगली गेंद और इस गेंद को गोली के रफ्तार से उठा दिया है मिड विकेट के रीजन में और व्यूज यूज से 6 रनों के लिए डीजे। में आए हैं 22 रन। टीम का स्कोर जाकर पहुंचा है इस ओवर में आए 22 रन। कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 28 रन। और जिस तरह से बात कीजिए तो रांझनपाड़ा के 25 रन थे और ये बिल्कुल आगे निकल चुके हैं। यानी कि अगर जीतते हैं तो बिल्कुल हर छक्के के लिए मामा विजय की तरफ से 100 रुपए का इनाम है भांजों के लिए। 12 गेंद और जीतने के लिए 40 रनों की दरकार जारी है। बारह गेंद और 40 रनों की अभी भी दरकार जारी है। गेंदबाज आ चुके हैं तुषार मोकल। तुषार मोकल गेंदबाजी करेंगे। दोनों बल्लेबाजों में क्षमता है। दोनों बल्लेबाजों ने खास करके बात कहूंगा तो 2 छक्के लगाए हैं, 3 छक्के लगाए निखिल ने और कुल मिलाकर जिनके भाई नागेश है जिन्होंने 1 छक्का लगाया है। तो दोनों बल्लेबाज जानते हैं कि यह मुकाबला जीतना है तो छक्के के बिना काम नहीं चलेगा। आक्रमण करना ही जरूरी है और टाइम के साथ चलिए। समय हो चुका है, आप जल्दी कीजिए थोड़ा। रांझनपाड़ा टीम से मेरी गुजारिश है, अभी भी 5 मिनट बचे। अगर 5 मिनट आपका एक और नहीं होता तो एक खिलाड़ी आपको डायरी के अंदर रखा जा सकता है। या रूल है और रूल के हिसाब से क्रिकेट खेला जा रहा है। या सीता में अर्जुन गली एकता ग्रुप के जैसे दोस्तों नाम ने एक ब्रांड है जिनके से क्रिकेट का माध्यम का आयोजन किया गया है। तुषार मोकल ने गेंदबाज आ चुके हैं बॉलिंग मार पर। सिरकोन से गेंदबाजी करेंगे। इस मैच का उद्घाटन करने के लिए हैट्रिक सरपंच वासुदेव माधुरी आए थे जिनके साथ दिनेश शेठ आए थे। तमाम अतिथिगण उपस्थित थे इस उद्घाटन 16 के लिए पहले दिन यानी कि 9 तारीख को और उस मुकाबले की शुरुआत हुई। तो आज मैच का 4था दिन है और कल फाइनल सेमीफाइनल देखने को मिलेंगे। इस मैदान के ऊपर खासियत इस मैदान के ऊपर हवा ज़्यादा बहती है। निखिल के पास मौका है हीरो बनने का। मामा ने 100 रुपए का इनाम रखा है। ऐसे बीच तुषार फिर अपनी बॉलिंग मार पर 40 रनों की अभी भी दरकार जारी है। करो या मरो को किसी मैदान के ऊपर दिखाना होगा। हम भी किसी से कम नहीं है। ईंट का जवाब पत्थर से देना होगा निखिल और नागेश को। ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार। ये गेंद शॉर्ट पिच गेंद पड़ नहीं पाए और इसी के साथ बिल्कुल थोड़ी सी गेंद बाउंस हुई। बल्लेबाजों ने गेंद को पड़ा बोल, लेकिन मैं हमेशा दोस्तों कहता हूँ कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। डॉट गेंद की समाप्ति जाती है तो कहीं ना कहीं खिलाड़ी के ऊपर एक प्रेशर बनता है। तुषार मोकल फिर अपने बॉलिंग मार पर अपने लंबे कदम के साथ। ऐसे बीच अगली गेंद टेप आउट करके खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी और ये चमत्कार हुआ, थोड़ी गेंद रुकी और 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 29 रनों पर। अभी समीकरण बदलता हुआ चलिए रांझनपाड़ा थोड़ा जल्दी कीजिए, ज़्यादा वक्त बर्बाद मत कीजिए। आगे का मुकाबला अंतोर और रामवाड़ी के बीच में होने वाला है।
तुषार फिर अपने बॉलिंग मार पर सामने बल्लेबाज नागेश डाउर। 10 गेंद और 39 रनों की अभी भी दरकार जारी है। चलिए टाइम पास मत कीजिए, समय के साथ चलिए। ऐसे भी अगली गेंद मोकल, तुषार मोकल और इस गेंद को जोरदार हिट करने का प्रयास। इसी बीच एक डॉट गेंद की समाप्ति, प्रेशर बढ़ता हुआ अभी 9 गेंद और जीतने के लिए 39 रनों की दरकार जारी है। मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा आने वाली आखिरी गेंद ही बता सकती है। अगली गेंद तुषार की, फुल टॉस गेंद, गेंद को फुल कर दिया है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी लेकिन दर्शक उम्र कर रहेंगे। सीधी गेंद बाउंड्री लाइन से बाहर, 6 रनों के लिए। टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 35। 68 रनों का पीछा करती हुई कलवा टीम, लेकिन अभी भी दूर है लक्ष्य। सवाल पैदा हो चुका है। 8 गेंद और 33 रनों की जरूरत है। अभी भी बचे 8 गेंद और 33 रन बनते हुए मैंने कई बार देखा है, लेकिन क्रिकेट में भविष्यवाणी दोनों दोस्तों ठीक नहीं आने वाली गेंद पर विकेट भी बन सकती है, छक्का भी लग सकता है। ऐसे में अगली गेंद तुषार की, शॉर्ट पिच गेंद फिर से फुल किया है। गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा, राजन वाले खिलाड़ियों का। और इसी के साथ ये 2 रन मिलते हुए किस्मत वाले बल्लेबाज रहे नागेश, जिनको एक जीवन दान मिला है। और 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 37। आखिरी गेंद प्रगति पर, पहली गेंद पे ऊपर आई डॉट, दूसरी गेंद के ऊपर सिंगल और जिसके बाद तीसरी गेंद डॉट और एक छक्का है कुल मिलाकर। और आखिरी 5वीं गेंद पर आ चुका है 2 रन। इसी बीच अगली गेंद, बॉलर थोड़े हम्बर होते हुए, जो बॉलर का रनअप होता है कहीं जिनका एक पैर भी पीछे पड़ता है तो कहीं ना कहीं वो बॉलिंग डालने के काफी घबरा जाते हैं, जिसका नतीजा वो अभी अभी देखने को मिल रहा है। ऐसे बीच अगली गेंद डालने के लिए तैयार, फुल टॉस गेंद थी लेकिन पड़ नहीं पाए। 1 रन का मौका, 1 रन के साथ दूसरा रन लेना चाहते हैं बल्लेबाज। और इसी के साथ 2 रनों के साथ तीसरा रन भी शायद मुकम्मल हो चुका। और इसी के साथ मुझे लगता है शायद 3 रन तो मिल चुके थे। 3 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 40 रन। और इसी के साथ शॉर्ट रन, ओके। देखिए नंदू जी, आप देखिए शॉर्ट रन ना, देखिए अंपायर आप वहां से देखिए फिर। ओके, 3 रन। विशाल नए बल्लेबाज मैदान पर। टीम का स्कोर 40 हो चुका है। अभी भी 28 रन की जरूरत 6 गेंदों में। 6 गेंद और 28 रनों की दरकार करो या मरो की 2 गेंद पहले अगर छक्के आते हैं तो कहीं ना कहीं ये मुकाबला
टक्कर में होगा, लेकिन अगर 2 गेंदों के ऊपर कुछ आता नहीं है तो ये गेंद शॉर्ट पिच गेंद पड़ नहीं पाए। गेंद 6 रनों के लिए जाना चाहिए थी, लेकिन ऐसे हालात पर ये गेंद निखिल को मिलती तो कहीं ना कहीं वो भी एक हिट लगा सकते थे, लेकिन 34 रन के लिए गलती कर बैठे बल्लेबाज। रनआउट के रूप में निखिल को आउट कर दिया। ऐसे हालात पर यह मुकाबला थोड़ा सा फंसता हुआ और धीरे धीरे जीत की तरफ अग्रसर टीम हो जाएगी, लेकिन आने वाले वाली गेंद बची है 5 और जीतने के लिए 28 रनों की अभी भी जरूरत है। ऐसे भी अगली गेंद फिर से शॉर्ट पिच गेंद और इसी के साथ फिर से डॉट गेंद की समाप्ति। अभी भी जरूरत है 4 गेंद और 28 रनों की, लेकिन यह मुकाबला पूरी तरह से निकल चुका है मैं कहूंगा, क्योंकि 4 छक्के लगते हैं तो कहीं ना कहीं 24 रन बनेंगे, लेकिन आने वाला समय निकल चुका है। समय के साथ अगर बल्लेबाजी होती कहीं ना कहीं तो यह मुकाबला और इसी के साथ फिर से एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। रशीश मोकल 3 गेंद बचे हैं रशीश मोकल के, और ऐसे हालात पर यह मुकाबला पूरी तरह से फंसता हुआ और इस श्रृंखला में धीरे धीरे अग्रसर होती हुई टीम। और इसी के साथ गेंद हवा में और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत हुआ। रांजनपारा टीम जानती है और रांजनपारा टीम पूरी तरह से जीत पर अग्रसर हो चुकी है और यह मुकाबला पूरी तरह से जिनके हाथ में आ चुका है। पहले ओवर पर अगर ज्यादा रन आते तो कहीं ना कहीं मुकाबला कांटे के टक्कर में होता, लेकिन पहले ओवर में सिर्फ 6 रन आए थे, उसका नतीजा हर टीम को इस मैदान के ऊपर भोगने को लगा है। और इसी के साथ गेंद फिर से हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। हैट्रिक पर है गेंदबाज रश्मिश मोकल। चला बॅट्समन तर लगेच रामवाल टीम ने टॉस जीता है। वर्धव नायक रामवाड़ी और अंतोरा के बीच में आगे का मुकाबला होगा। आखिरी गेंद प्रगति पर और इसी के साथ ये मुकाबला पूरी तरह से रांजनपाड़ा के पक्ष में आ चुका है। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है सूर्यकांत। और निखिल से मेरी गुजारिश है और नागेश से गुजारिश है, आपके 500 रुपये हमारे पास है, विजय जो अपने मामा ने दिए हैं वो आकर ले जाइए हमसे, जो स्टेज पर जाएंगे। सूर्यकांत मैन ऑफ द मैच के हीरो, और सूर्यकांत को भी 500 रुपये हैं, तो आप आ जाइए फिर जहाँ इम्तियान भाई ने आपको दिए थे। जब तक आगे का मेरे साथी कॉमेंटर अक्षय सर के पास। चला अधिकचा वेळ घेऊ नका, पुढच्या 2 टीमने लगेच आपण मैदानात जाता बघा, बॅटर पाठवा आपण लगेच चला।